वर्षांनी बाळ झालं. 21व्या मजल्यावरून आईच्या हातातून सुटलं. एका क्षणात सगळं संपतं म्हणजे काय असतं, तुम्ही कधी विचार केलाय का? एका शांत दुपारी सर्व काही अगदी नेहमीसारखंच होतं, पण काही क्षण असे असतात जे आयुष्य कायमचं बदलून टाकतात. त्या दिवशीही तसंच काहीतरी घडलं, पण सुरुवातीला कुणालाही त्याची चाहूल लागली नव्हती. उंच इमारती, आलिशान फ्लॅट्स, शांत वातावरण, बाहेरून पाहिलं तर सगळं परफेक्ट वाटणारं जीवन, पण या भिंतींच्या आत काय घडत होतं हे कुणालाच माहीत नव्हतं. त्या घरात आनंद होता, खूप दिवसांनी आलेला आनंद. 7 वर्षांची वाट पाहून, अनेक प्रार्थना करून, अनेक आशा निराशा सहन करून एक छोटंसं बाळ त्यांच्या आयुष्यात आलं होतं. घरातल्या प्रत्येक भिंतींवर त्या बाळाचं अस्तित्व जाणवत होतं. प्रत्येक क्षण त्याच्यासाठीच जगला जात होता. आईवडिलांसाठी ते बाळ म्हणजे जग होतं. त्या दिवशी दुपारची वेळ, सूर्य हलका मावळायला लागला होता. घरात शांतता होती. बाळ झोपवण्याची वेळ झाली होती. आई त्याला कुशीत घेऊन हळूवार चालत होती, अंगाई गाणं गुणगुणत, प्रत्येक आई जसं करते तसंच. हवा थोडी बंद वाटत होती म्हणून तिने बाल्कनीची स्लायडिंग खिडकी उघडली. थंड वारा आत यायला लागला. वातावरण अजून शांत झालं. बाळ त्याच्या कुशीत शांत होतं. त्याचा श्वास, त्याचं अस्तित्व सगळं अगदी जिव्हाळ्याचं. आई बेडरूममध्ये पुढे मागे फिरत होती. प्रत्येक पावलात प्रेम होतं, काळजी होती आणि एक समाधान होतं. पण कधी कधी सगळं नीट चालू असतानाच काहीतरी चुकतं. फरशी थोडी ओलसर होती, कदाचित लक्षात आलं नव्हतं, किंवा कदाचित तो फक्त एक क्षण होता. पाय अचानक घसरला. एक क्षण आणि सगळं नियंत्रण सुटलं. आईचा तोल गेला, शरीर पुढे झुकलं आणि ती बाल्कनीच्या दिशेने झोपली गेली. त्या एका क्षणात काय झालं असेल तुम्ही कल्पना करू शकता का? तिच्या हातातलं बाळ ते निसटलं. कसं तरी पकडण्याचा प्रयत्न झाला असेल का? कदाचित झाला असेल, पण वेळ निसटून गेली होती. तो क्षण जिथे सगळं थांबल्यासारखं वाटतं. खाली 21 मजले आणि वर एक आईचा असहाय्य प्रयत्न. आवाज झाला असेल का, की सगळं शांत होतं? त्या काही सेकंदात आयुष्य उलटलं. आई ओरडली असेल, धावत खाली गेली असेल, लोक जमा झाले असतील, गोंधळ, भीती, धावपळ. बाळाला उचललं गेलं, तातडीने रुग्णालयात नेलं. आशा अजून जिवंत होती का? कदाचित हो, पण काही वेळानंतर. डॉक्टरांनी जे सांगितलं ते ऐकण्याची ताकद कोणाचीच नव्हती. 7 वर्षांनी मिळालेलं सुख एका क्षणात हरपलं. घर पुन्हा शांत झालं, पण यावेळी ती शांतता भयानक होती. आईच्या कुशीत जिथे बाळ होतं तिथं आता रिकामेपणा होता. तो फक्त एक अपघात होता, पण परिणाम आयुष्यभरासाठीचा होता. उंच इमारती, उघड्या बाल्कनी आणि एक छोटंसं दुर्लक्ष. कधीकधी एवढंच पुरेसं असतं सगळं संपवायला. ही फक्त एक घटना नाही, हा एक इशारा आहे. एक क्षण आणि आयुष्य कायमचं बदलतं.